पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तर देत नाही. फडणवीसांचा राऊतांवर पलटवार. अयोध्येतील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापन सोहळा सोमवारी, जानेवारी 22 पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राममय वातावरण झाल्याचं दिसत आहे. तर या सोहळ्यासाठी निमंत्रित व्हीव्हीआयपी व्यक्तींसह रामभक्त लाखोंच्या संख्येने अयोध्येच्या दिशेने जात आहेत. तर भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या सोहळ्यानिमित्त जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक फोटो ट्विट केला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तर या फोटोवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना टोलाही लगावला आहे, ज्यावर आता फडणवीसांकडून राऊतांवर पलटवार करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस कारसेवेसाठी अयोध्येला गेले असतानाचा एक फोटो जो तेव्हा वर्तमानपत्रात छापून आला होता, तो फडणवीसांनी ट्विट केला आहे. हा अयोध्या रेल्वे स्थानकावरील फोटो असून कारसेवकांच्या गर्दीत फडणवीसही दिसत आहेत. तर फडणवीसांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली. राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकार नामाचे अधिकृत व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. संजय राऊत या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे. त्यांनी त्यावेळचा अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं की हा आमच्या संग्रही असलेला फोटो आहे. त्यावेळेस तुम्ही कारसेवेला गेला होता. त्यावेळी आमच्या छायाचित्रकाराने काढला होता. तो फोटो त्यांनी पाठवला म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे. कारण त्यावेळची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीची आठवण मला झाली. त्या आनंदात मी तो ट्विट केलेला आहे. याच बरोबर, त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही ट्विट आहे ते कोणाला उत्तर वगैरे नाही आणि उत्तर देण्याच्या भागडीतही यासाठी पडायचं नसतं की हे तेच लोक आहेत ज्यांनी रामाचं अस्तित्व सुद्धा नाकारलेलं आहे. ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. जे रामालाच मानायला तयार नाहीत, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तर देत नाही. मी माझ्या आनंदासाठी हा फोटो ट्विट केला आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. याशिवाय, ज्यांचं या आंदोलनात काहीही योगदान नाही, असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हस करून घेत आहेत आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आतारी उबाठा सेनेने हिंदूंचा अशा प्रकारे अपमान करणं बंद करावं, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? फडणवीसांनी आपला एक जुना फोटो टाकला आहे. तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही कोर्टासमोर हजर राहिलो ते सगळं आमच्याकडे आहे. तुम्हाला पुरावा द्यायची आम्हाला गरज नाही. तुम्ही कोण, तुमची लोक तिथून पळून गेले हे सगळ्यांना माहीत आहे. शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली. यापेक्षा मोठा पुरावा काय असतो? तुम्ही नागपूर स्टेशनला आहात. पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे, प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत. नागपूर स्टेशनला गेला असाल तुम्ही सगळे फिरायला, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.